ओम भुजंगाय विद्महे सर्पराजाय धीमहि तन्नो नाग प्रचोदयात। नमस्कार मंडळी, मी अर्चना आणि तुम्ही बघताय नमो संभवामी। तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। तर उद्या आहे 9 ऑगस्ट आणि उद्या आहे नागपंचमी। श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या तिथीला आपण नागपंचमी ही साजरी करत असतो। तर उद्या आहे नागपंचमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नागपंचमीचा शुभ मुहूर्त काय आहे, म्हणजे पूजा आपण कुठल्या वेळेमध्ये करू शकतो, त्यासोबतच नागपंचमीची पूजा कशी करायची आहे, नागपंचमीच्या दिवशी काय करायचं आहे, काय करायचं नाही, या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नागपंचमीच्या पूजेचा मुहूर्त मी तुम्हाला अगोदर सांगते। नागपंचमीचा शुभ मुहूर्त हा 9 ऑगस्टला सकाळी 12:36 सुरू होईल आणि 10 ऑगस्ट रोजी पहाटे 3:14 संपेल। म्हणजे दिवसभर आपण नागदेवतेची पूजा ही करू शकतो। नागपंचमीच्या दिवशी आपण पूजा का करतो, तर नागपंचमीच्या दिवशी नागदेवता सोबत आपण जर का महादेवांची पूजा केली तर आपल्या ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प योग आहे त्यांच्या कुंडलीतील कालसर्प जो दोष आहे तो नाहीसा व्हायला सुरुवात होतो। त्यामुळे तुम्ही जर का नागपंचमीच्या दिवशी पूजा करत नसेल तर नागपंचमीच्या दिवशी पूजा ही आपण करायला हवी। नागपंचमीच्या दिवशी जे जीवतीचं चित्र येते, म्हणजे तो श्रावण महिन्यापासून मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते, ते श्रावण महिना सुरू झाला की आपल्या देवाचे तिथे ते लावून ठेवायचं असते आणि संपूर्ण श्रावण महिना ते ठेवायचं असते आणि दर शुक्रवारी त्याची पूजा करायची असते। तर यावेळेस नागपंचमी देखील शुक्रवारी आली आहे, त्यामुळे तुम्ही दोन्ही पूजा म्हणजे एकत्रच होऊन जातील। तर ते बाहेर दुकानामध्ये ते चित्र मिळून जाते, जीवतीचं पूजाचं चित्र असं त्याला म्हणतात। म्हणजे तुमच्या प्रत्येक भागामध्ये त्याला वेगवेगळे नावं असतील, तर त्याप्रमाणे ते आणून घ्यायचं आहे। त्याला दुर्वांची आणि आघाडीची माळ घालायची आहे, त्यानंतर त्याला वस्त्रमाळ देखील घालून घ्यायची आहे आणि त्या फोटोची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर चौरंग किंवा पाटावरती लाल वस्त्र टाकून तुम्ही तांदळाने जतीने, प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते, तर तुम्ही तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी तुम्ही नागिन काढून घ्या। म्हणजे कुणी पिठाने देखील काढतात, कुणी तांदळाने काढतात, कुणी फोटो आणून त्याची पूजा करतात, किंवा एखाद्या पेपरवरती आपल्या पेनाने काढून देखील चित्र काढून देखील त्याची पूजा करतात। तर तुम्ही तुमच्याकडे जशा पद्धतीने पूजा करत असाल तशा पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर धूप दीप ओवाळायचं आहे, आरती करून घ्यायची आहे, गणपतीची आरती करा, त्यानंतर महादेवांची आरती करा, अशा प्रकारे पूजा करायची आहे। आणि नैवेद्यामध्ये लाह्या फुटाण्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि सोबत दुधाचा देखील नैवेद्य दाखवला जातो। आणि आपण नेहमी करता जसं पाणी फिरून घेतो प्रसादाला, तसं धूपम दीपम नैवेद्यम समर्पयामी करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पूजा ही अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे। म्हणजे याला खूप काही वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटात ही पूजेची मांडणी होऊन जाते आणि 5-10 मिनिटांमध्ये पूजा ही होऊन जाते। तर अशा प्रकारे पूजा करायची आहे। आता अनेक भागामध्ये म्हणजे नागपंचमीच्या दिवशी तवा टाकत नाहीत, उकडलेलंच अन्न खातात, किंवा झाडं तोडत नाहीत, काही खंदत नाहीत। म्हणजे जर का शेतकरी असतील तर शेताची कामं हे करत नाही, किंवा कुठे आपण आता आपल्या सोसायटी जरी असतील, समजा फ्लॅट सिस्टम जरी असेल, तर झाडं वगैरे लावतो तेव्हा देखील खोदकाम हे करत नाही। तर यामागचं कारण हेच असते की मातीमध्ये सहसा साप दडलेले असतात आणि नागपंचमीच्या दिवशी तरी ऍटलिस्ट आपल्यामुळे त्यांना इजा होऊ नये, त्यामुळे या सर्व गोष्टी पाळल्या जातात। तर प्रत्येकाकडे खूप वेगळ्या पद्धती असतात, म्हणजे कुठे कुठे भात देखील खात नाहीत नागपंचमीच्या दिवशी, तर तवा टाकत नाहीत, काही कापत नाहीत, म्हणजे जे टोकदार वस्तू असतात जसं सुई वगैरे, चाकू, धारदार वस्तू यांचा देखील वापर करत नाही। तर तुमच्याकडे ज्या ज्या पद्धती, म्हणजे आता आपले आई वडील किंवा आपले आजी आजोबा आपल्याला जे म्हणजे आता वयस्कर लोक मंडळी जे असतात ते ज्या ज्या गोष्टी सांगतात त्याप्रमाणे आपण त्या गोष्टी करत राहायचं। म्हणजे दरवेळी त्या गोष्टी चुकीच्याच असतात असं नाही, त्यामागे भरपूर सायंटिफिक कारण हे दडलेले असतात। जसं की झाड तोडायचं नाही, तर झाडावरती साप देखील असतात आणि आपण जर का झाड वगैरे तोडलं तर त्या सापांना इजा होऊ नये म्हणून देखील नागपंचमीच्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या जातात। तर तुम्ही तुमच्या म्हणजे कानावरती जे जे आले, तुम्हाला ज्या ज्या गोष्टी माहिती आहेत त्याप्रमाणे नागपंचमी साजरी करायची असते। अगोदरच्या काळामध्ये खूप छान होतं की खूप मोठे मोठे झोके बांधले जायचे, आपण सगळेजण झोके खेळायला जायचो नागपंचमीच्या दिवशी। म्हणजे तुम्हाला आठवतही असेल की जेव्हा आपण लहान होतो तेव्हा खूप मोठे मोठे झोके असायचे, नागपंचमीच्या दिवशी खूप मोठे मोठे झोके सगळेजण घ्यायचे। परंतु आजकाल म्हणजे खेडे भागामध्ये अजूनही झोके बांधले जातात, झाडांना झोके घेतले जातात। बायका संध्याकाळच्या वेळी घराच्या बाहेर पडायच्या, झोके खेळायला यायच्या, दिवसभर मुलं मुली, जे छोटे लहान मुलं मुली असतात ते झोके खेळत राहायचे। परंतु आजकाल थोडं या सणांचं महत्व म्हणजे आता शहरी भागामध्ये थोडं कमी झालंय, खेड्यामध्ये अजूनही करतात। तर
खूप छान ते नागपंचमीचं म्हणजे वातावरण असायचं. आणि श्रावणातला हा पहिला सण असतो, म्हणजे नागपंचमी पासून श्रावण महिन्याच्या सणाला सुरुवात होते. तर खूप छान वाटायचं ते वातावरण. खरंच खूप छान गोष्टी होत्या त्या. परंतु आजकाल ह्या सगळ्या गोष्टींचं महत्व थोडं कमी झालं आहे. म्हणजे शहरी भागामध्ये कामाचा व्याप आहे सगळ्यांना, थोड्या गोष्टी ह्या कमी होत चाललेल्या आहे. परंतु आपण थोड्याफार पद्धतीने म्हणजे काहीतरी आपण करायला हवं. पूजा तुम्ही करत नसाल तर पूजा नक्की करा. म्हणजे अनेक जणी करतच असतील, परंतु कोणी करत नसेल तर त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवांची पूजा ही नक्की करा. आपण देवतांची पूजा यासाठी करतो की महादेव शिवशंकर यांनी त्यांच्या गळ्यामध्ये वासुकी साप हा धारण केला होता. आणि जो वासुकी साप होता त्याचं समुद्र मंथन जेव्हा झालं तेव्हा वासुकी सापाच एक दोरी करून सर्व देवतांनी आणि राक्षसांनी ओढली होती. तर तोच तो वासुकी साप जो महादेवांच्या गळ्यामध्ये असतो. नागपंचमीच्या दिवशी या 8 नागांची पूजा केली जाते. अनंत, वासुकी, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया. च्या दिवशी अनेक ठिकाणी अनेक गावामध्ये जे सापाला जे गारुडी घेऊन येतात, ज्यांच्याजवळ साप असतो त्यांना दूध देण्याची पद्धत आहे. परंतु दूध हे जिवंत नागांना देऊ नये, कारण की दूध हे त्यांच्यासाठी विषाप्रमाणे काम करते. दिवशी नागदेवतांची पूजा का करतो तर त्यामागचं रिझन असं आहे की नागदेवताबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस आपण त्यांची पूजा करत असतो. म्हणजे आपली भारतीय संस्कृती बघा किती छान आहे की प्रत्येक दिवशी प्रत्येक गोष्टीचं म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांना देखील आपण खूप महत्व देतो. जसं की पोळा असलं की आपण पोळ्याच्या दिवशी बैलांची देखील पूजा करतो. तर नाग हा आपल्या शेताचं रक्षण करत असतो. पावसाळ्यामध्ये त्यांच्या घरामध्ये पाणी भरते म्हणून ते शेत सोडून म्हणजे शहराकडे गावाकडे पलायन करतात. तर जिथे फुल सुगंधी झाडं वगैरे असतील तिथे नाग हे राहत असतात. तर एक दिवस आपण त्यांच्याबद्दलची कृतज्ञता ही व्यक्त करायला हवी. नाग हे शेतकरी जे असतात त्या शेतकऱ्यांचं रक्षण करतात. म्हणजे घूस वगैरे उंदीर शेतामध्ये येऊ देत नाही, जे पिकांचं नुकसान करतात. त्यामुळे देखील नागदेवतांची पूजा ही आपण करत असतो. तर नागपंचमीच्या दिवशी तुमची पूजा, घरची पूजा झाल्याच्या नंतर आता वारूळ तर कुठे दिसत नाही, म्हणजे खेड्यामध्ये अजूनही वारुळांची पूजा ही करतात. झोके बांधतात, उंच उंच झोके घेतले जातात. परंतु आता शहरी भागामध्ये वारूळ दिसणं खूप कठीण असते. खेड्यामध्ये अजूनही वारूळ असतात किंवा कोणाच्या शेतामध्ये देखील वारूळ असतात. तिथे जाऊन देखील वारुळाची पूजा ही केली जाते. हळदी कुंकू लाह्या फुटण्याचा नैवेद्य हा तिथे ठेवला जातो. खूप ठिकाणी नागपंचमीला पुरणपोळीचं देखील नैवेद्य केलं जातं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गाव बदललं, रूढी परंपरा बदलतात, बोली भाषा बदलते आणि त्याप्रमाणे प्रथा देखील ह्या बदलत असतात. तर नागपंचमीच्या दिवशी उंच उंच झोके घेतले जातात, नागांची पूजा केली जाते, वारुळाची पूजा केली जाते. तर मी एक वारुळाचा तुम्हाला एक महत्वाचा उपाय सांगते की जी म्हणजे तुमचे घर जर का खाली असतील आणि तिथे खूप नाग येत असतील, नाग म्हणजे साप घरामध्ये खूप येत असतील, तर त्यावरती मी तुम्हाला एक उपाय सांगते की आपल्या घरामध्ये आपल्याला जर का साप येऊ द्यायचा नसेल, म्हणजे आता ज्यांचे घर फ्लॅट सिस्टीम आहे त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, परंतु ज्यांचे घर खाली आहेत आणि म्हणजे मी तरी असं बघितलंय की जे खालचे घर असतात तिथे आणि थोडंफार आजूबाजूला जंगल असते, म्हणजे नवीनच एरिया हा तयार झालेला असतो, तिथे साप येण्याचा घरामध्ये खूप धोका असतो. कारण की पावसाळ्यामध्ये मी जसं सांगितलं की त्यांच्या घरामध्ये पाणी भरते आणि ते जिकडे वस्ती असते तिकडे ते जातात, झाडं झुडपं त्यांना दिसतील तिथे ते जातात. आणि आपलं खालचं घर असलं की थोडं गार्डनिंग सुद्धा केलेलं असते, तिथे ते साप येऊन लपून बसतात आणि ते घरात यायची देखील भीती असते. तर तुम्ही ज्या दिवशी नागपंचमी असते त्या दिवशी जी आपण वारुळाची पूजा करायला जातो तिथे जाऊन वारुळाची माती घेऊन यायची आहे. आणि ती वारुळाची माती घेऊन आल्याच्या नंतर म्हणजे ते वारुळ त्यांचं तुटू नाही द्यायचं, अलगद हलक्या हाताने साईड वरून माती घेऊन यायची आहे. कारण असं म्हटलं जातं की वारुळ हे सापांचं घर असते, त्यामुळे अलगद हलक्या हाताने साईडची माती घेऊन यायची आणि ती आपल्या घराच्या भोवती एक रेषा आपण आपल्या पूर्ण त्या घराच्या भोवती अशी ती माती टाकून द्यायची. जिथून आपला घराची म्हणजे दरवाजा असतो त्या दरवाजापासून तर पूर्ण भिंतीपर्यंत चौकोन गोल जशा प्रकारचं घर असेल तशा प्रकारची ती माती टाकून द्यायची. तर तुम्ही बघा की हा उपाय खूप महत्वाचा आहे, त्यामुळे घरामध्ये साप येण्याचे देखील प्रमाण खूप कमी होते. म्हणजे नागपंचमीच्या दिवशी आपण नागदेवतांची पूजा करतच असतो, त्यासोबत हा एक उपाय म्हणजे हा उपाय मला खूप लहानपणापासून माहिती आहे, मी बघितला आहे आणि या उपायामुळे खरंच घरामध्ये साप देखील येत नाही. तर नागपंचमीच्या दिवशी नागदेवतांची पूजा तुम्ही नक्की करा. आणि खूप जण उपवास देखील करतात. तुमच्याकडे जर का तशी पद्धत असेल की चतुर्थीपासूनच उपवास करायचा तर चतुर्थीपासून तुम्ही उपवास देखील करू शकता आणि तो नागपंचमीच्या दिवशी म्हणजे उद्या नागपंचमी आहे, आज उपवास धरायचा
आणि उद्या नागपंचमीच्या दिवशी म्हणजे संध्याकाळच्या दिवशी हा उपवास सोडला जातो. तर तुमच्याकडे जर का तशी पद्धत असेल नागपंचमीच्या दिवशी उपवास करायचा तर तुम्ही त्याप्रमाणे उपवास देखील करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.